नमस्कार येवकार। हांव किशोर नायक गांवकारीच्या लायव्ह अपडेटान तुमचे स्वागत। विषय म्हापशाचो। उत्तर गोंयची सगळ्यात व्हडली बाजारपेठ आणि फक्त उत्तर गोंयचीच न्हू तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्यानूय शेजारच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्यानूय कितकेशेच व्यापारी हे म्हापशान येवन आपलो माल विकत घेत असतात आणि कितलेशे लोकूय म्हापशाच्या बाजाराक येत असतात। उत्तर गोंयचो सगळ्यात व्हडली बाजारपेठ, उत्तर गोंयची सगळ्यात व्हडली म्युनिसिपालिटी, पुणून इतले जावनूय बीन ही म्युनिसिपालिटी सदांच ह्या ना त्या कारणावयल्यान गाजत असता। बऱ्या कारणावयल्यान गाजपाची खूप कमी संधी म्हापसा म्युनिसिपालिटीक मेळटा, पुणून भानगडी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार या सगळ्या गजाली खातीर म्हापसा म्युनिसिपालिटी सदांच चर्चेन असता। तुम्ही पेपर जर पळयशात जाल्यार सगळ्यात चड बातम्यो, सगळ्यात चड खबरो ह्यो म्हापसा म्युनिसिपालिटीच्योच असतात आणि त्या खातीर म्हापसा म्युनिसिपालिटी ही सदांच प्रसिद्धीच्या झोतान असता। आता म्हापसा शहर हे उत्तर गोंयचे मुख्य शहर, एक व्यापारी केंद्र आणि सगळ्यात व्हडली गजाल म्हणतात ती सगळ्यात व्हडली बाजारपेठ। अशा परिस्थितीन म्हापसा शहराच्या म्युनिसिपालिटीची जबाबदारी ही वाडटा आणि म्युनिसिपालिटीन व्यवस्थित पद्धतीन ह्या शहराचे मॅनेजमेंट करप हे खूप गरजेचे। पुणून आमदार आणि म्युनिसिपालिटी ह्यो बरोबर असतानाय बीन म्हापसा म्युनिसिपालिटीच्या बाबतीत नाजाल्यार म्हापसा शहराच्या बाबतीत अश्यो कित्याक ह्यो गजाली घडटात हो सदांच चर्चेचो विषय। आता ह्या फावटी पावस कांय दीस पयलीं आयलो आणि जी धानल लोकांची जाली ती जर पळयत आणि स्पेशली म्हापसा शहरान ज्या पद्धतीन उदक भरले म्हटल्यार ते व्हिडिओ हे कितलेशेच सोशल मिडियाचेर व्हायरल जाले, पेपराच्यो बातम्यो ह्यो हेडलायन जालो म्हापसा शहरातल्या पूर सदृश्य परिस्थितीची। ही परिस्थिती पळयल्या उपरांत म्हापसा शहरातली म्युनिसिपालिटी ही टोटल फेल जाली हेच त्या परिस्थितींतल्यान आमकां दिसून येयलें। आता कारणां कितें सांगू की पावस बेगीन येयलो, हे अशें जालें, ते तशें जालें, आमची कामां अर्दवट उरली, ह्यो सगळ्यो गजाली कितेंय जरी सांगले जाल्यार पावसान पयल्यात तो सुद्धा प्री मान्सून पावसान म्हापसा शहराच्या म्युनिसिपालिटीचे फेल्युअर एक्सपोज केला। आता म्हापसा शहराच्या म्युनिसिपालिटीचे फेल्युअरूय एक्सपोज जाले आणि म्हापसा शहराचे आमदार जे आसात, जे गोंय राज्याचे उपसभापती यंग आमदार म्हापशाक मेळ्ळेले आसात, बाब जोशुआ, तेवूय खंय तरी फेल जाले काय कितें असो प्रश्न त्या सगळ्या परिस्थितींतल्यान आमकां पळोवपाक मेळटा। कारण आमदाराचेच सपोर्टर हे म्युनिसिपालिटीचेर असल्या कारणान म्युनिसिपालिटी आणि आमदार ह्या दोगांनी एकठांय येवन काम करप खूप गरजेचे असले। ते एकठांय येतात पूण काम करिनात अशें त्या परिस्थितींतल्यान आमकां दिसून येयलें। आता एक बरी गजाल ती म्हटल्यार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी ह्या घटनेची दखल घेतली आणि ते स्पेशली म्हापसा म्युनिसिपालिटीन वचून तांणी मिटींग घेतली। ज्या मिटींगेक सगळे ऑफिशियल्स, कलेक्टर असले, मागीर म्हापसा म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसर असले, म्हापसा म्युनिसिपालिटीच्यो चेअरपर्सन असल्यो, डेप्युटी स्पीकर आणि म्हापशाचे आमदार बाब जोशुआ असले, सगळे काउन्सिलर असले आणि ह्या सगळ्या काउन्सिलर ऑफिशियल्साच्या मुखार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी मिटींग घेवन खूपशी इन्स्ट्रक्शन्स वेगवेगळ्या ऑफिसरांक दिल्ली आसात। आता मुख्यमंत्र्याक कितें गरज पडली म्हापसा म्युनिसिपालिटीन वचून मिटींग घेवपाची, कारण ज्या तरेन जी परिस्थिती आमी म्हापशान त्या पयल्या पावसान पळयली त्या परिस्थितीक लागून खंय तरी मुख्यमंत्र्याकूच म्हापसा वचून धाव घेवची पडली। कारण म्हापसा कॉन्स्टिट्युएन्सीन फाटली 25 वर्सां बीजेपीचो आमदार आसा, बीजेपीची सत्ता आसा, तातून बीजेपी तर म्हणटा फाटली 50 वर्सां जे जावं ना ते आमी ह्या 10 वर्सांन केला। हे सगळे क्लेम्स एकीकडे सरकार आणि बीजेपी करत असताना म्हापसा शहराच्या नशिबान हे दुर्दैव कित्याक असो प्रश्न हो निश्चितपणान उपस्थित जातलोच आणि त्या खातीर मुख्यमंत्र्याक धांवन वचून म्हापसा ही मिटींग कॉल आउट करची पडली। आता म्हापसा म्युनिसिपालिटीचे जे गैरप्रकार नाजाल्यार बाकीच्यो गजाली आसात ह्यो तर सदांच उक्ताडार येत असतात आणि हालींच म्हटल्यार पावस प्री मान्सून पावस पडून म्हापशा शहराचे हे अशा पद्धतीचो हो आकान येवनूय बीन काय काउन्सिलर दुबय टुराक गेल्ले अशी बातमी ही एका दिसाळ्याचेर छापून आयिल्ली आमकां वाचपाक मेळ्ळी। आणि ह्यो दुबय टूर नाजाल्यार फॉरेन टूर
ह्यो कितें म्हापशा म्युनिसिपालिटी खातीर नव्यो गजाली न्हू. म्हापसा म्युनिसिपालिटी ह्यानूय पयलीं वेगवेगळ्या टुरांक वेगवेगळ्या पिकनिके खातीर बरीच गाजलेली आसा हे म्हाका दिसता म्हापशाकारांकूय खबर आसा. आता म्हापशाचे ज्वलंत विषय कितें तर म्हापशाचे ज्वलंत विषय म्हटल्यार म्हापशाच्या रस्त्यांची सामकी दयनीय परिस्थिती जाल्लेली आसा. पार्किंग हो म्हापशांतलो सगळ्यात व्हडलो विषय जाल्लो आसा. दुसरी गजाल कचऱ्याच्या बाबतींत तर म्हापशाचे कचरो जाल्लो आसा. कारण येदें व्हडलें शहर तातूंत उत्तर गोंयची सगळ्यात व्हडली बाजारपेठ आणि म्हापसा म्युनिसिपालिटी कडेन गार्बेज मॅनेजमेंटाचो कसलोच विषय ना. म्हटल्यार गार्बेज उडयतलो जाल्यार जागो ना. जी जागा म्हापसा म्युनिसिपालिटी फाटली कितलीशीच वर्सां 25-30 वर्सां आसगांव पठाराच्या त्या जागेचेर जो कचरो व्हरून उडयताले ती जागा खंय तरी आसगांव कोमुनिदादीन कोर्टान वचून कोर्टान ताचेर स्टे हाडला आणि त्या खातीर गार्बेज सेग्रिगेशन वोलो कचरो आणि सुको कचरोचो सेपरेट करपाचो जो सेग्रिगेशन प्रोसेस चलतालो म्युनिसिपालिटीचो तो पुरायपणान ठप्प जाल्लो आसा. आणि ह्या परिस्थितीन म्हापशा कितें निर्माण जातली परिस्थिती हेचो सादो विचार सुद्धा करूं नजो. म्हटल्यार ह्या मुख्य शहराची ही परिस्थिती आणि सरकार आपल्या विकासाच्यो आणि फाटल्या 50 वर्सां परस ह्या 10 वर्सांत केल्लेल्या प्रगतीच्यो गाथा ह्यो गायत आसता आणि त्याच सरकारच्या त्याच भाजपाकडे असलेल्या ह्या 25 वर्सां फाटल्या ह्या मतदारसंघाची आयज ही परिस्थिती आमकां पळोवपाक मेळटा. मागीर कचऱ्याचो विशय, गार्बेजीचो विशय, सिवेजाचो विशय, रस्त्यांचो विशय, उदकाचो विशय, लायटीचो विशय, म्हापशान असो एकूय विशय ना जो म्हापशेकारांक सध्या सतायना अशी परिस्थिती ही म्हापशाची जाल्लेली आसा. तातूंतल्या तातूंत इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स होवूय एक व्हडलो विशय आसा आणि तातूंत कोमुनिदाद जमनी भितर जी एन्क्रोचमेंट जाल्लेले आसा तोवूय विशय RTI कार्यकर्ते आत्माराम गडेकर हे हांणी तो लावन धरलेलो आसा. कितल्याशाच घरांक इल्लिगली हाऊस नंबर दिल्ल्याची केसूय तांणी फायल केल्ली आसा. म्हटल्यार ह्या सगळ्या विशयांनी म्हापसा म्युनिसिपालिटी इतली चिरडलेली आसा की म्हापसा म्युनिसिपालिटीक लोकांक सेवा दिवपाची नाजाल्यार लोकांक सर्व्हिस दिवपाक वेळूच ना अशी म्हापशाची परिस्थिती जाल्लेली आसा. आता म्हापसा सारख्या येद्या व्हडल्या शहराचे जे चीफ ऑफिसर आसात, सध्या चंद्रकांत शेटकर हे थंय चीफ ऑफिसर आसात. आयज पयर 2 दिसां पयलीं ऑर्डर येवन चंद्रकांत शेटकर हांच्या कडेन डायरेक्टर लँड रेकॉर्ड्स एंड सेटलमेंट हो ताबो दिला आणि एडिशनल चार्ज आता त्यांच्या कडेन म्हापसा म्युनिसिपालिटीचो आसा. आता मुख्यमंत्र्यांनी वचून थंय मिटींग घेतली, सगळ्यांक डायरेक्शनां दिली आणि म्युनिसिपालिटीच्या चीफ ऑफिसराकूच एडिशनल चार्ज दिलो जाल्यार मागीर म्युनिसिपालिटीची कामां फुडें वयतली कशी होय तितलोच महत्वाचो प्रश्न आसा. म्हटल्यार ह्यो मिटिंग्यो ह्यो फक्त दाखोवपाक काय कितें असो आता प्रश्न आमकां सरकाराक विचारचो पडटलो. कारण म्हापसा सारख्या म्युनिसिपालिटीक एक फुल टायम चीफ ऑफिसर मेळप हे खूप गरजेचें आसा. थंय जर तुम्ही एडिशनल चार्जाचो जर चीफ ऑफिसर दीत जाल्यार त्या म्हापसा म्युनिसिपालिटीचें काम फुडें वयतलें कशें हो सगळ्यात महत्वाचो प्रश्न आसा. आता म्हापसा बाजाराची जर परिस्थिती पळयत जाल्यार बाजारांत ज्या तरेन आता पावसान तर बाजाराची परिस्थिती एक्सपोज जाल्लीच आसा. पूण इन केस ऑफ इमर्जन्सी म्हापसा म्युनिसिपालिटीन इमर्जन्सी परिस्थितीन मदत कार्य करपाक जर फाल्यां पुलीस ना जाल्यार फायर ब्रिगेड जर वयतली, एम्ब्युलन्स जर वयतली जाल्यार म्हापसा तशा पद्दतीच्या कांयच प्लॅनिंग ना. अशा पद्दतीन म्हापसा सगळ्या बाजारपेठेन त्या वेपारांक बसयले वयता. म्हापसा म्युनिसिपालिटीची बाजार कमिटी ही सदांच गाजत आसता. सोपो विशय हो म्हापसाचो सामको फेवरेट विशय जाल्लो आसा. कारण हे येणावळीचे मार्ग आणि ह्या येणावळीच्या मार्गाचेरूच सगळ्यांचे लक्ष आसता. सरकार आणि म्युनिसिपालिटी जेन्ना एकठांय आसता, एकाच पक्षाचे असतात, आमदाराच्याच समर्थनाचे म्युनिसिपालिटीचेर जेन्ना पॅनल असता, इतले जावनूय बीन जेन्ना कामां फुडें वचनात तेन्ना खंय तरी ह्या लोकां भितरूच फॉल्ट आसा असो ताचो अर्थ जाता. आता 50 वर्सां गोंयान पुराय केल्ल्या वेळार जो फंड म्हापसा म्युनिसिपालिटीक दिल्लो त्या फंडाचो उपयोग म्हापसा म्युनिसिपालिटीन कितें केलो होय प्रश्न परत परत निर्माण जाता. तो फंड खंय तरी फिक्स डिपॉझिटाक घालून त्याच्या व्याजाचेर म्हापसा म्युनिसिपालिटी मजा मारता असोय आरोप हो फाटल्या दिसांनी जाल्लो. ऑडिटानूय त्या संदर्भातले निरीक्षणां ही नोंद केल्ली आसात. म्हटल्यार पुरायपणान एडमिनिस्ट्रेशन वायज आणि सिव्हिल एम्युनिटीज लोकांक दिवपाच्या संदर्भात म्हापसा म्युनिसिपालिटीची आणि म्हापसा शहराची ही परिस्थिती इतली बिकट जाल्ली आसा.
आता तुम्ही म्हणटले हे येदे व्हडले तू म्हापशाचे रामायण महाभारत सांगले जाल्यार जर म्हापशेकारांक इतलो त्रास जाता, म्हापशेकार जर ह्या सगळ्या प्रश्नाचेर इतले त्रस्त आसात, म्हापशेकार जर ह्या सगळ्या प्रश्नाचेर इतके सामके बेजार जाल्ले आसात, जाल्यार म्हापशेकार फाटली 25 वर्सां बाबूश आणि त्या उपरांत जोशुआ हांकां आमदार म्हणून कित्याक नेमता? म्हापशाकारांक कांयच दिसना, म्हापशेकारांक कसलोच त्रास जायना, म्हापशेकार मात्तूय त्रस्त ना, म्हापशेकार मात्तूय बेजार ना. बेजार कोण? म्हापशा भायले लोक आमच्या सारखे जे म्हापशाचेर उलयतात. कारण म्हापशेकार जर बेजार असले जाल्यार म्हापशेकारा कडल्यान अशा पद्दतीन सातत्यान फाटली 25 वर्सां एकाच फॅमिली कडेन आमदार निवडपाची चूक जावची नासली. आता खुबशा म्हापशेकारा कडेन आमी जेन्ना ह्या संदर्भात उलयतात की म्हापसा शहर आसा तशें आसा, वयल्यान म्हापसा शहराची परिस्थिती आनीक बिकट जायत आसा, तरी पूण थंय एकूच आमदार सातत्यान कसो कितें निवडून येयलो आणि आता बाबुशा उपरांत ताचो पूत जोशुआ कसो निवडून येता. तर तांचें म्हणणें आसा की आमकां जाय तें बाबुशान आतां मेरेन आमकां दिल्लेलें आसा. आमी जे कितें बाबुशा कडेन व्हरता तें आमकां मेळ्ळेलें आसा. बाबुशान आमकां केन्नाच दुखोवंक ना. आमच्या धंद्या कडेन बाबुशान केन्नाच कितें अडखळो हाडूंक ना. जे जे कितें आमकां जाय, जे जे कितें आमचे डिमांड आसता ते सगळे डिमांड आमचे फुलफील केल्लेले आसात. बाबुशान आमकां धंद्या कडेन केन्ना त्रास करूंक ना, कसल्या बाकीच्या गजाली कडेन केन्ना त्रास करूंक ना, म्हणून आमी बाबुशाक निवडून हाडटा. आता आमदार जर मतदारांच्यो सगळ्यो इच्छा आकांक्षा जर पुराय करता जाल्यार मतदार आमदाराच वांगडा रावतले. मागीर आता प्रश्न असो पडटा की म्हापशेकार ज्यो ह्यो इच्छा आकांक्षा आणि मागण्यो ज्यो आमदारा कडेन व्हरतात त्यो सिव्हिल नागरी सुविधाच्या संदर्भातल्यो व्हरतात काय आपल्यो वैयक्तीक व्हरतात? मागीर नागरी सुविधांचे पाड पडून आपले वैयक्तीक काम आमदार जर करता जाल्यार आमदार हो बरो, आमदाराक दोष दिवन कांयच उपयोग ना. कारण त्यांची सगळी वैयक्तीक कामां आमदार करता. मागीर वैयक्तीक कामान खुश रावपी आणि आयज नागरी सेवेच्या बाबतीत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा नाजाल्यार एक व्यवस्थित पद्धतीन एक वातावरण, शहर म्हणटकूच ताका एक वेगळें वातावरण आसपाक जाय. त्या वातावरणाची, त्या नागरी सुविधांची, रस्ते, गटारां, कचरो, उदक, लायट हाची मात्तूय म्हापशेकारांक कांयच चिंता ना काय कितें? इतले म्हापशेकार सामके समाधानी आसात काय कितें ह्या सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधीचेर? असो प्रश्न ह्या अनुषंगान करचो पडटा. म्हटल्यार एक फावट तुमकां जर उगडास येता जाल्यार तुमकां उगडास येतलो की एक काळ आसलो ज्या वेळार सगळी व्हडली व्हडली आंदोलनां ही म्हापशान जाताली. गोंयांत कितें जावं ताचें रिफ्लेक्शन हे म्हापशान आमकां पळोवपाक मेळटालें. कितलीशींच एजिटेशनां, बाजार बंद, मोर्चे, तोडफोड अश्यो कितल्योश्योच गजाली ह्यो म्हापशान आमकां पळोवपाक मेळटल्यो. पूण हालींच्या तेंपार म्हापशेकार पुरायपणान थंड पडल्या. गोंयच्या विशयाचेर सोडूनच दिया, त्यांच्या स्वताच्या शहरान आयज जे कितें थंय सुरू आसा, जे कितें वाट लागलेली आसा बेजीक पब्लीक एम्युनिटीसांची, तेचेरूय आयज म्हापशेकार उलोवपाक भितात. इतली बिकट परिस्थिती आयज म्हापशेकारांचेर जाल्ली आसा. इतलो म्हापशेकार थंड कसो जालो? म्हापशेकार इतलो थंड कित्याक पडलो? हो खरोच संशोधनाचो विशय आसा आनी म्हाका दिसता ताचो अभ्यास करचो पडटलो. पुणून ह्या सगळ्या अनुषंगान आता ह्या विशयाचो शेवट करताना इतलेंच सांगचें पडटलें की मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हापसा म्युनिसिपालिटीन व्हिजीट दिली, म्हापसा म्युनिसिपालिटीची मिटींग घेतली. तांणी सांगलां की इन्स्ट्रक्शन्स आमी दिल्लेले आसात म्हणून लोकूय जबाबदार ह्या सगळ्या विशयाक, लोक जबाबदार ह्या विशयाक, लोकांक शिस्त लावपाचें काम हे म्युनिसिपालिटीन करपाचें आसता. म्युनिसिपालिटी जर शिस्तीन आसत जाल्यार लोकांक शिस्त येवपाक म्हाका दिसता कांयच उणाव आसपाची गरज ना. दुसरी गजाल, मुख्यमंत्र्यानूच स्टेटमेंट केल्लो आसा की कोणी तरी गटाराचेर कंपाऊंड बांदल्या, कोणी तरी आनी खंय इल्लीगल कन्स्ट्रक्शन केल्लेलें आसा. फाटली 25 वर्सां बीजेपीचो आमदार आसा थंय आनी बीजेपीच्या आमदारा बरोबरूच म्युनिसिपालिटी आसा थंय. मागीर त्या गटाराचेर कंपाऊंड आणि इल्लीगल कन्स्ट्रक्शनाक कोणी तेंको दिलो? कोणी संरक्षण दिले? कोणी सेक्युरिटी दिली? आणि तीच सेक्युरिटी म्हणून तर आयज म्हापशेकार सांगतात न्हू आमकां जाय ते आमदारान करपाक दिला म्हणून. त्या खातीर आमी आमदाराक कित्याक म्हणून उडोवपाचो? आमी आमदाराक त्याच निवडून हाडटले. तो आमकां जाय ते दिता, आमी मागता ते दिता. आता बाबा म्हापशेकारांनी विचार करचो पडटलो. तुमकां जाय ते जर आमदारा कडल्यान मेळटा
आणि शहराची जर ही अवस्था जर जाल्ली आसा जाल्यार म्हाका दिसता तुमकां जाय तशीच ही शहराची अवस्था जाल्लेली आसा। आणि हे जर शहर टिकोवंक जाय, तुमचे धंदे जर टिकोवन उरपाक जाय जाल्यार हे शहर तुमकां सांबाळचें पडटलें। त्या शहराची स्वच्छता सुंदरता तुमकां सांबाळची पडटली। ते जर शहर इबाड जायत, म्हापशांत नाका रे बाबा घाण ती सगळी अशें म्हणून जर शहरातसून लोक वचपाक लागात जाल्यार तुमी धड्यार पडटले। आणि मागीर धड्यार पडटकूच तुमी कितलेय जरी कोणाय कडेन गेले आमकां हें दी म्हणून सांगपाक जाल्यार ते तुमकां दिवपाक मेळचें ना। म्हापशेकारांक जागे जावचे पडटले। म्हापशेकार जागे जातले काय पळोवया। तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येत रावतले। आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात। तुमकां व्हिडिओ आवडले जाल्यार ते लायक करात, शेअर करात। आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।